काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेसाठी निवडला अभंग भगवंताचे लाडके लढीवाळ महान भगवत भक्त, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगाच्या पाठीवर ज्यांनी 5वा वेद म्हणून अभंगाची गाथा निर्माण केली, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू, देवमान्य लोकमान्य अखेर विश्वाचे गुरु, वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा जवळपास सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे। अभंगाचा भाव अत्यंत गोड आहे, अत्यंत सोपा आहे। तुकोबाराय म्हणतात, संतांनी माझ्यावर काय उपकार केले किंवा संतांचे काय उपकार असतात हे आपल्या वाणीने प्रगट करता येणार नाही, कारण संतांनी केलेले उपकार ते आपल्या बोलण्याच्या पलीकडले। तुकोबाराय 2 वेळेस या अभंगामध्ये काय हा शब्द वापरतात, काय सांगू आता संतांचे उपकार। संतांनी केलेले उपकार ते किती वर्णावे, एवढे उपकार केले की ते उपकार सांगून संपणार नाहीत किंवा सांगण्याच्या पलीकडे आहेत। काही लोकांनी विचारलं, महाराज नेमके उपकार करतात कोणते आणि केलेत कोणते, तर तुकोबाराय उत्तरार्धात सांगतात, मज निरंतर जागविती, निरंतर त्यांनी मला जाग करण्याचं काम केलं किंवा समाजाला जाग करण्याचं काम करतात, म्हणून अशा संतांनी केलेल्या उपकाराच्या मोबदल्यात त्यांना मी काय देऊ, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, त्यांना काय द्यावं आणि त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होता येईल, त्यांना माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही। मी जर माझा जीव जरी करता त्यांच्या पायावरती ठेवला तरी तो कमीच आहे। ठेवी तो हा पायी जीव थोडा, कारण संत सहज बोलतात पण त्यांच्या सहज बोलण्याने सुद्धा उपदेश होतो। सहज बोलणे हित उपदेश किंवा हाची उपदेश, आणि नाही जर बोलून कळालं तर उपदेश करण्यासाठी सायास करतात, करून सायास शिकविती, म्हणून काय द्यावे त्यांशी व्हावे उतराई। आणि संत एखादा भगवत भक्त जीवन जगत असताना त्याला कसं सांभाळतात तर तुकोबारायांनी दृष्टांत दिला। जसं शेतातून आल्याच्या नंतर गायीची धाव, गायीचं लक्ष आपल्या बछड्याकडे असतं, आपल्या पुढच्या बछड्याकडे असतं आणि तिचं तेवढं प्रेम आहे का, तशाच पद्धतीने तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत। गायीचं आपल्या बछड्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं संत साधकावर, संसारी जीवावर प्रेम करतात आणि वारंवार त्याला सांभाळतात। म्हणून अशा संताचे काय उपकार करा, काय उपकाराची थोरी वर्णावी किंवा त्यांना काय द्यावं, असा तुकोबारायाचा सगळ्यांच्या पाठांतरातला सेवेसाठी निवडला अभंग आहे। विठ्ठला विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी 2 शब्द परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, प्रतिवर्षाप्रमाणे चालणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा खंडहरणम सप्ताह तथा शिवमहापुराण ज्ञानयज्ञ सोहळा। दरवर्षी आपण रामकथा ऐकतो, यावर्षी शिवकथा, शिवमहापुराण कथा ऐकायची। ज्या भगवान पवनसुत हनुमंतराय हे त्यांचेच अवतार आहेत। महादेवाचा अवतार असणारा कोण, भगवान हनुमंतराय, त्यांच्याच अवताराची कथा आहे आणि त्यांचीही त्या महापुराणामध्ये कथा आहे। कथा ही जीवनाची व्यथा मिटवणारी कथा। पवित्र वनमारुती पवनसुत हनुमंतराय यांच्या दरबारामध्ये हा उत्सव साजरा होत आहे। संगमावरती आपण हा कार्यक्रम साजरा करतो। इंजेगाव, धामोणी, धारडिघोळ आणि देशमुख डिघोळ या सर्व ग्रामस्थाच्या सहकार्याने आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह कालपासून सुरुवात झाली, आजचा 2रा दिवस। 2ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ही सकल सप्ताह कमिटीच्या वतीने माझ्याकडे आली आणि आजच्या कीर्तनाचे जे दाते आहेत किंवा भाविक आहेत, आमचे श्रीमान उद्धवभाऊ भानुदासराव कराड यांनी आज दत्तक घेतले म्हणायला हरकत नाही महाराज, आहे का नाही? मग त्यांनाही धन्यवाद। परिसरातील सर्व गुणीजन भजनी मंडळी, इंजेगावचे आमचे रोहिदास आप्पा, त्याच्यानंतर आमचे किसन आप्पा,
दोन्ही उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद. मुठाळ महाराज त्यांना धन्यवाद. इकडं आमचे गोवर्धन महाराज आहेत त्यांना धन्यवाद. ज्यांनी सुंदर चाल गायली दत्ता महाराज त्यांना धन्यवाद. आमचे सुनील महाराज केंद्रे ज्ञानाचा आवाज त्यांच्या तोडीचा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांचा आवाज ज्ञानाच्या तोडीचा आहे नाही, ज्ञानाचा आवाज त्यांच्या तोडीचा आहे असं म्हणायचं. वैजनाथ महाराज, सुदर्शन महाराज आहेत मृदंगाला, ऐकून वैभव महाराज आहेत मृदंगाला. अगदी सगळे आपले परिचित अपरिचित सगळ्यांची नावं काही मला माहिती नाहीत आणि ध्यानातही नाही, पण सगळ्यांची नावं घेतली असं समजा आणि उरलेल्या वेळेमध्ये अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर काही घ्यायचं असेल, तुम्हाला जर काही ऐकायचं असेल किंवा प्राप्त करायचं असेल तर तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे रिघावया. तुकोबाराय म्हणतात काही काही ठिकाणी न पाचारिता जावे आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. कीर्तनामध्ये, भजनामध्ये, भागवत कथेमध्ये, शिवपुराण कथेमध्ये न बोलवता यावं एवढा मोठा मंडप दिला आहे. यावर्षी जरा अलगच मंडप आहे पा. दरवर्षी मंडप असतो पण यावर्षी सुंदर मंडप दिला आहे. आता एवढं मोठं सुंदर डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, भजने, एवढा मोठा लख प्रकाश पडला या मंडपामध्ये. मग एवढ्या सुंदर चांगल्या वातावरणात चांगल्या जागेवर बसणं किती चांगलं आहे. असं जर आपण जावाय होऊन गेलो तरी सासरा एवढी व्यवस्था करीत नाही, एवढी व्यवस्था या मंडपामध्ये. मग आपण न पाचारिता जावे, कीर्तनामध्ये, भजनामध्ये, कथेमध्ये न बोलवता जावं आणि गुरुचरित्र पारायण 52 अध्याय करायला बलिता ही जाऊ नये. एका दुरी तरी ते असतं ना, तुम्ही खेळत नसताना सप्ताह करतात म्हणलं कशाचे खेळत. तिथं जर बोलवलं तर जाऊ नये, जाऊ नये. आणि ज्या घरी आदर नाही, मान नाही, तिथं तर चुकून जाऊ नये. जिस घर में आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना नहीं. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना नहीं. बेटा कितना लाडला हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए, मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर में आदर नहीं उस घर में जाना नहीं चाहिए. जिस घर में आदर नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. ज्या घरामध्ये आदर नाही, मान नाही, तिथं चुकून जाऊ नये. पण जिथं आदर आहे, मान आहे, ते झोपडं असेल तरी जावं. एक मन आहे पा, सगळ्याच्या पाठ असेल. काही काही घरं मोठाले असतात पण घरातल्या माणसाचे मन लय संकुचित असतात. त्याला एक मन आहे पा, मोठं घर, बोला बोला, पोकळ वासन, वारा येतो. हां, सगळीकडे जवळपास सगळ्यांच्या पाठांतरातले. म्हणून ऐका, ही पवित्र जागा आहे. भगवान पवनसुत हनुमंतरायाचा दरबार आहे आणि त्याच्या बाजूलाच भगवान भोलेनाथाचं सुद्धा अधिष्ठान आहे. म्हणून ह्या पवित्र दरबारामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. आणि कार्यक्रम काय हा लोकांनी ठेवलेला नाही, तुम्ही आम्हीच हा कार्यक्रम ठेवलेला आहे. कार्यक्रमासाठी सगळे माता माऊल्या गाव सोडून अंतरावर देवस्थाने तरीसुद्धा येतात दिवसा कथेला आणि रात्रीच्या टायमाला कीर्तनाला. म्हणून आलेल्या सर्व पाहुणे मंडळी असतील, गावातल्या चारही गावाच्या माता माऊल्या, पुरुष मंडळी, बालगोपाळ, तरुण युवक मंडळ, सगळ्यांना धन्यवाद. आणि आमच्या इंजे गावचे युवा कीर्तनकार आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज लटपटे
ते सुद्धा उपस्थित आहेत. मी पहिल्यांदाच पाहिलं बरं का, लटपटे महाराजांनी काय त्याचा चिरंजीव दाखिलेत नाही आम्हाला. हे 54-55 कीर्तन आसन इंजेगावच्या लोकांसमोर मग गावात 54 झाले आणि 55 आसन, पण येणे काय अजून दाखिल नाही मला. कुठं ठुलते काय माहिती. वृंदावन काढून दे. बरं बरं वा. त्यांनाही धन्यवाद. उरलेल्या वेळेमध्ये अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय या अभंगाद्वारे संतांचं वर्णन करतात, संताची महती सांगतात, नवे नवे संताचा महिमा सांगतात. प्रत्येक वस्तू असते, प्रत्येक वस्तूला महिमा असतो. कधी कधी संतांचा महिमा वर्णन करत असताना आपल्याही डोक्याचा पुढचा खेळ आहे किंवा तर्काच्याही पुढचा खेळ आहे. एखाद्या गोष्टीचा महिमा सांगितल्याशिवाय कळत नाही. पंढरपूरचा महिमा हा कानाने ऐकला, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान शास्त्राने सांगितलं. जोपर्यंत आपण पंढरपूरला जात नाही तोपर्यंत आपल्याजवळ आहे ते कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान. आणि तिथे गेल्याच्या नंतर अपरोक्ष ज्ञान. आपण गेल्याच्या नंतर पंढरपूर पाहिलं आणि त्या पंढरपूरचा महिमा जोपर्यंत पंढरपूरला जात नाहीत तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. तसं जोपर्यंत संताच्या जवळ जात नाहीत की संताच्या कार्याची महती जाणून घेत नाहीत तोपर्यंत आम्हाला संताचा महिमा कळणार नाही. महिमा कळाल्याच्या नंतर मग माणसाला गोडी लागते. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. धामणीसारखं किंवा इंजेगावसारखं एखादं गाव आहे, त्या गावामध्ये अचानक 2 मुलं आले मुलगी बघायला. एक बीडचा आला आणि एक गंगाखेडचा आला. दोन्ही मुलं बघायला आले, पण बापाला पंचायत पडली. आता मुलगा नेमका दाखवत कोणाला, बीडवाल्याला दाखवत का गंगाखेडवाल्याला दाखवत. पण बाप हुशार होता. त्यांनी मुलीला सांगितलं, तायडे तुला पाहायला 2 मुलं एकदाच आलेत, एक गंगाखेडचं आहे आणि एक बीडचं आहे. ते म्हणले बाबा मग कसं करू. बापाने सांगितलं बघू दे, नेमकं आता कोण कोणाला पसंत पडतं हे पाहू दे. दोन्ही मुलांनी मुलगी बघितली. गंगाखेडच्या मुलाला ही मुलगी पसंत पडली आणि बीडच्या मुलाला सुद्धा मुलगी पसंत पडली. दोघायला मुलगी पसंत पडली. पण बीडवाला होता तो इतका काळा होता की इळभर पाहिलं तर तिळभर पसंत नाही आहे, इतका काळा होता. बोलणं कळतंय ना. इळभर पाहिलं तर तिळभर न पसंत येणारा इतका काळा होता. आणि गंगाखेडून आलेला थोडा गोरा गोमटा होता. आता दोघाही मुलाला मुलीने पाहिलं आणि दोघा मुलांनी मुलगी पाहिली. दोघा मुलाला मुलगी पसंत पडली. पण बाप मुलीकडे आला, म्हणला तायडे दोघांनी तुला पाहिलंय आणि दोघांनी तुला पसंत केलंय. आता तू सांग, तुला काळा मुलगा पसंत आहे का गोरा मुलगा पसंत आहे? कोणता केला असेल गिरे पाटील? गोरा केला असेल, हे का नाही? गोरा मुलगा केला असेल पसंत. आणि एरवी ही आपणही मुलगी पाहायला गेल्यावर मुलगी काळी पसंत करतो का गोरी? दिनकर भाऊ, गोरी. पण गोरी मुलगी पसंत करतो, काळी पसंत करीत नाहीत. पण असं सांगितलं जातं तांबडी मुंगीच जास्त चावती, काळी चावत नाही, तांबडीच जास्त चावत. मी मुंगीचं सांगायला, तुम्ही इकडे तिकडे बघ जाऊ नका, कीर्तनात लक्ष राहू त्याचं. ऐका, गोरा मुलगा तिने पसंत केला आणि ती डायरेक्ट बोलून गेली, बाबा मला गोरा मुलगा पसंत आहे. बाप म्हणला तायडे गडबड करू नको, अगोदर ऐक. गोरा मुलगा आडतीमध्ये कामाला आहे, त्याला 15,000 रुपये महिना, आणि काळा इंजिनियर आहे, त्याला 1.5 लाख रुपये महिना आहे. आता कोणता पसंत करीन? बोला ना. आता पसंत कोणता करील? काळा. हां, काऊन काळा पसंत केला? कारण काळ्याचा महिमा अगोदर तिला माहीत नव्हता, म्हणून गोरा पसंत केला. तसं ज्याला ज्याला काळ्याचा महिमा कळाला तो आषाढीला गावात थांबत नाही. पंढरपूरचा काळाच आहे की तो. जोपर्यंत तिथला महिमा कळत नाही तोपर्यंत तो इकडंच उर्स करीन, पिर करीन, जत्रा करीन इकडंच. आणि एकदा का त्या पंढरपूरचा महिमा कळाला की महाराज त्याला गावात थांबा वाटत नाही. यदा कदाचित वारी रईस जर झाली तर तो गावात राहतो, पण दररोज चर्चा करतो. आज प्रस्थान झालं असेल, दिंड्या पुण्याला आल्या असत्याल, आता तिथून दिंड्या निघाल्या असत्याल, इकडे जेजुरीला आल्या असत्याल, सासवडला आल्या असत्याल, तिथं दररोजचं चिंतन चालू असतो. राहतो शरीराने गावात पण मनानं पंढरपूरच्या वाटेने. कशामुळं? कारण तो परमात्मा एकदा त्यांनी पाहिला, त्याचं महत्त्व त्याला कळालं. आणि ते असं आहे, जसं असं काही काही लोक म्हणतात एखाद्या पाटीवर एखाद्या झाडाखाली जर भूत असलं आणि ते जर लागलं तर माणसाला सुधरत नाही, तसं ते भूतच आहे. पंढरीचे भूत मोठे
पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे वा 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 बहु खेचरीचे राणे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. मला सांगायचा मुद्दा हा आहे, जोपर्यंत त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा महिमा कळत नाही तोपर्यंत मनुष्य पंढरपूरला जात नाही. पण एकदा कळाला की गावात थांबत नाही. जसा पंढरपूरचा महिमा आहे, पंढरपूरच्या मालकाचा महिमा आहे, तसा संताचा महिमा आहे. प्रत्येकाचा, भक्ताचा महिमा, संताचा महिमा आहे, साधूचा महिमा आहे, क्षेत्राचा महिमा आहे. पण संताचा महिमा सांगत असताना महाराज म्हटले किती किती त्यांचा महिमा सांगावा आणि कोणता कोणता सांगावा. कधी कधी महिमा वर्णन करत असताना तर्काच्या पलकड गोष्टी घडतात, तिथं आपली बुद्धी संपत्ती, आपलं डोकंही बंद पडतं. जसं कधी कधी गणित सांगत असताना आपलं डोकं बंद पडतं. आत्ताच्या सध्याच्या चालू घडामोडीमध्ये, चालू युगामध्ये लेकराला जर विचारलं, गणित जरी विचारलं तर त्याला जास्तीत जास्त अब्जपर्यंत माहीत असतं. एकम, दहम, शतम, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, जल्दी, पद्म, महापद्म, आनत्य, मध्य, शंकू आणि परार्ध. आपण नुसतं ऐकायचं बरं का, कारण आपल्याला माहीत नाही. परार्ध म्हणजे एका पुढं 17 शून्य, त्याचं नाव आहे एक परार्ध. जुन्या काळामध्ये होतं पा लसावी, मसावी, पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, आउटकी. मी शाळेमध्ये होतो त्यावेळेस 1993ला आम्हाला सर शिकवायचे. 1 पाव पाव, 2 पाव अर्धा, 3 पाव पाऊण, 4 पाव 1, 5 पाव सव्वा, 6 पाव दीड, 7 पाव पावणे 2, 8 पाव 2. ही पावकी निमकी याला म्हणायचे. आता पाव फक्त वडापावच माहिती आहे आपल्याला. हां, खाचा पाव आणि पोटात दिवस रात्र काव काव. आता फक्त तो पाव राहिला. म्हणजे आता गणित मोजायचं सुद्धा बुद्धीच्या पलीकडे झालं. शाळेमध्ये जर शिक्षकाने विचारलं 12 आणि 3 किती, तर आम्ही मोबाईलवर हिशेब लावायला लागलो. म्हणजे आपल्या बुद्धीच्या पलीकडे झालं. पण संताचा महिमा सांगावा तरी किती, डोक्याच्या पलीकडे आहे, तर्काच्याही पलीकडे. माणसाची बुद्धी बंद पडते. कसा, ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना कळालं की आपल्याला भेटायसाठी चांगदेव महाराज वाघावर बसून यायला लागलेत, आपल्याला भेटण्यासाठी चांगदेव महाराज वाघावर बसून यायला लागलेत, तर मोठ्या माणसाला भेटण्यासाठी आपणही त्याच्या स्वागताला गेलं पाहिजे आणि आपण सामोरं गेलं पाहिजे. पण बसलेले होते 4 भावंड कुठं, भिंतीवरती बसलेले होते. आणि त्या भिंतीलाच आज्ञा केली, बाई आता आम्हाला तिथपर्यंत जायला तर काही नाही, पण एक काम कर, तूच चल. निर्जीव चाल वीण भिंती, निर्जीव चाल त्यांचा महिमा वरून किती, त्यांचा महिमा वरून निर्जीव चाल वीण भिंती, निर्जीव चाल वीण भिंती, निर्जीव चाल वीण भिंती, त्यांचा महिमा वरून
ज्यांचा महिमा वर्णू किती हरली चांग याची भ्रांती हरली चांग याची भ्रांती चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा हरली जड भिंती मोक्ष मार्गीचा सांगती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधो काचा माय बाप दर्शन हरी ताप दर्शन हरी ताप वैकुंठवाशी बुधे बाबा चाल म्हणायचे बुधे बाबांचे चाल चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा चांगदेव महाराजाच्या भेटीसाठी ज्ञानेश्वर महाराजांनी त्या भिंतीला आज्ञा केली आणि भिंत गेली. आता भिंत चालत असती का भिंत चालत असते का पण कोण म्हणतं चालत नाही भिंत चालत असती पण त्या भिंतीवर ज्ञानेश्वर महाराज सोपान काका निवृत्तीनाथ दादा आणि मुक्ताबाई जर विराजमान असन तर ती भिंत चालती. आणि कधी चालती जर समोरून 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज योगी जर येत असतील तर चालती. हा महिमाच आहे. आणि दुसरी गोष्ट पुन्हा एक महिमा आहे. काही लोकांनी विचारलं तुझं नाव काय म्हणले माझं नाव ज्ञानदेव. मग तुझं नाव ज्ञानदेव आहे तर हा रस्त्याने चाललेला रेडा त्याचं नाव सुद्धा ज्ञानदेव आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं त्याचं नाव ज्ञानदेव आहे माझं नाव ज्ञानदेव आहे तर दोघांचा आत्मा एकच आहे. ज्ञानदेव म्हणे तो आत्मा माझा. मग तू जसा वेद बोलतो तसा तो बोलल का. ज्ञानेश्वर महाराज म्हणले माझ्यापेक्षा चांगलंच बोलल. आणि होता तुमची कृपा पशु बोलती वेद महिषी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती. हा त्यांचा महिमाच आहे आणि हा महिमा संतांचा आहे. विठाला विठाला अनेक पद्धतीने जर विचार केला तर त्यांचा महिमा अनेक पद्धतीने त्यांच्या भेटीचा महिमा आहे त्यांच्या दर्शनाचा महिमा आहे त्यांच्या कृपादृष्टीचा महिमा आहे त्यांच्या संगतीचा महिमा आहे आणि त्यांच्या उपकाराचा महिमा. त्यांच्या भेटीचा काय महिमा आहे. महाराज म्हणले संत भेटती आज तेने झालो मी चतुर्भुज. त्यांच्या भेटीचा महिमा त्यांचं नुसतं दर्शन जर झालं तर तुकोबाराय म्हणतात पद्मनाभ जोडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आणि त्यांना जर आलिंगन दिलं तर मोक्ष सायुज्यता जोडी. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी. आता हा झाला त्यांच्या दर्शनाचा महिमा आलिंगनाचा महिमा त्यांच्या भेटीचा महिमा. आणि पुन्हा त्यांचा एक महिमा आहे काय त्यांची जर जीवाला संगत घडली 1 तास 2 तास 4 तास नाही अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा. निस्ती अर्धा क्षण संगती घडली तर महत पाप हे निघून जातं. एवढ्या त्यांच्या संगतीचं महत्व आहे. मग अशा अनेक अंगाने संतांचा महिमा आहे. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय त्यांच्या उपकाराचा महिमा काय सांगू संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू
महाराजासाठी आणि दत्ता महाराजासारखे टाळ्या. हा काय सांगू आता, आता काय सांगा बरं. महाराज म्हटले काय सांगावं, त्यांनी एवढे उपकार केले, एवढे उपकार केले. पा मायबाप जन्म देत असतात, परमात्मा तुमचं आमचं जीवन जगवतो, खाण्यापिण्याची व्यवस्था देव करतो. मायबाप जन्म देण्याचा उपकार करतात, पण उद्धरून जाण्यासाठी तत्पर होणं ही जिम्मेदारी संताकडं. आवाज बदलू नका, आवाज बदल की नाही नॉर्मल करायला, लयच कमी करू नका. लय कमी केलं की मग ते बघूनच बसून बोलल्याने वाटत. हो ना, आता तर लयच झालं पा पहिल्यासारखं बरोबर. हळू पहिल्यासारखं बरोबर. हां विठाला 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 एक तर ह्या मशनी पाहिजे नव्हत्या, आहे का नाही. पहिलं बरं होतं पा, पहिल्याने माईक नव्हते, काहीच नव्हतं. पहिलं बरं होतं आपलं, कंबर बांधली की सुरू. पण आता हे निघालं याची झाली सव, आणि रोज रोज नवं नवं पाहायला भेटायला लागले. त्याच्यामुळं चांगलं वाटलं की बरं वाटतं, आहे का नाही. चला जाऊ द्या. भगवंताने तुम्हा आम्हाला जन्म दिला, जीवनदान दिलं, जगण्याची कला दिली, नवे नवे तो परमात्मा पोषितो. आईवडिलाकडून जन्म मिळाला, पण उद्धरून जायचं कसं हे फक्त संत काम करतात. अजूनही तुम्ही लक्षात गेन कमी करा. कसं शिट्टी हॅमरिंग करायला लागले. तुमची साऊंड सिस्टीम सुंदर आहे पा, पण मला वाटतं अजून जमाजमी करायला अजून एक दिवस लागतच. जगाच्या पाठीवर मानवाचं हित कळतं, त्यांचं नाव आहे संत. मायबापाला आपल्या लेकराचं हित कळतं, पण परमार्थातलं कळत नाही, प्रपंचातलं कळतं. प्रत्येक आईवडिलाची एकच अपेक्षा असती, लहानचा मोठा मुलगा करावा, मोठा केल्याच्या नंतर त्याचे 2चे 4 हात करावे, 4चे 8 करावे, 8चे 16 करावे, 16चे 32 करावे, येल मांडवावर जावा, मांडव मोरडा तरी जमते. प्रत्येक मायबापाची अपेक्षा हीच असते, लेकराचं लग्न करावं आणि आपण नातरुंड आपल्या मांडीवरती खेळावे. मायबापाला हित कळत नाही, पण हित कळतं फक्त एकाच जातीला. काय? आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही, पण अंतकरणामध्ये तळमळ असते. त्यांचं नाव आहे संत. अहितापासून काढती हित देऊनी वाढविती. म्हणून संताचे तुमचे आमच्यावर उपकार आहेत. जीवाचा स्वभाव आहे अप्पलपोट्या, संताचा स्वभाव आहे महाराज अप्पलपोट्याने. उपकार करणं हा संताचा स्वभाव आहे. उपकार करणं. रामकृष्ण परमहंस एका गंगेमध्ये स्नान करू लागले, आणि स्नान करता करता एक विंचू वाहून जाऊ लागला. विंचू वाहत असताना रामकृष्ण परमहंसाला वाटलं विंचू पाण्यामध्ये वाहतोय, मरून जाईन. मग त्यांनी अशी वंजळ धरली आणि त्या विंचवाला असं अजात वरी धरलं. पण त्या विंचवाचा स्वभाव असतो, त्याला वाचवा, त्याला मारा, ते त्याचे जात दाखिल्याशिवाय राहत नाही. यांनी आल्हाद उचललं आणि त्या विंचवाने नांगी मारली. नांगी मारल्याबरोबर त्यांनी तो विंचू पाण्यात टाकून दिला. पण पुन्हा उचलला की पुन्हा विंचवाने नांगी मारली. यांनी पुन्हा टाकून दिला, पुन्हा उचलला. पाठीमागं शिष्य होता, म्हणला महाराज काय तुम्हाला वेळे नाद लागला. म्हणला अहो ते तुम्हाला नांगी मारायला, मरू द्या ना. रामकृष्ण परमहंसाने सांगितलं बाळा, विंचू विंचवाचा दुष्ट स्वभाव नांगी मारायचा सोडत नाही, तर मी माणूस आहे, मी माझा चांगला स्वभाव त्याला वाचवायचा का सोडू. माझा स्वभाव आहे. अगं तो जर त्याचा दुष्ट स्वभाव सोडत नसेल तर आपण आपला चांगला स्वभाव सोडावा का. उपकार करणं ही संताची भावनाच आहे, स्वभावच आहे. मग काही लोक म्हणले महाराज मग आम्ही तुम्हाला विचारलं नाही तरी तुम्ही सांगायला लागले. काय सांगू. शास्त्राचा नियम असतो, विचारलं तर सांगावं. पण हा नियम कोणासाठी असतो. काही या नियमाचे सुद्धा अधिकारी आहेत. एखादा आंधळा व्यक्ती रस्त्याने चालला आणि रस्त्याने चालत असताना पुढे जर खड्डा असला तर त्याला सांगावं लागेल, सुरदासजी सावकाश चला, समोर खड्डा आहे. आंधळा खड्ड्यात पडल्याच्या नंतर जोरात आरडला. 2-4 जण पळत आले आणि मग ते विचारलं का हो आंधळा खड्ड्यामध्ये पडला, इथं कोणी नव्हतं का. एक जण पटकन म्हणला पाठ्या होता आणि कोण म्हणलं नव्हतं. मग का सांगितलं नाही खड्ड्यात पडताना म्हणून. ते म्हणलं आपला स्वभाव आहे, विचारल्याशिवाय सांगतच नाही. अरे बाबा तू इथं उभा आहे हे जर त्याला दिसलं असतं तर मग खड्ड्यात दिसला नसता का. कारण काही वेळेस न विचारता सांगावं लागतं. आणि तुकोबाराय म्हणले मला सांगण्यासाठीच पाठिले.
मला सांगण्यासाठीच पाठवले. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे हरी बोल. करण्यासाठी आलो हेही बरोबर आहे आणि मला उपकार करायसाठीच पाठवले हेही बरोबर आहे. तुका म्हणे मज धाडीले मला वरून पाठवलंय. एकाने विचारलं कुठून आलात तर येथे उपकारासाठी आलोत. कुठून? वैकुंठहून. दोन्ही प्रमाण बरोबर आहेत बरं का. आणि कसं असतंय कीर्तनकार असा असावा दांडी नाही बसली तरी दुसरी आणू नये तीच शिवटून बसावं. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय म्हणतात मला मुद्दाम पाठवलं आणि आम्ही प्रत्येक काळामध्ये हे करत आलो. प्रत्येक काळात कोणी म्हणाल महाराज तुकाराम महाराज प्रत्येक काळात होते. हा याला पुरावा आहे. जे जे झालं अवतार जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. तुकोबाराचा पहिला अवतार नामदेव महाराज. आपण दररोज म्हणतो सयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. चारी युगामध्ये जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. काही लोक म्हटले महाराज संत उपकार करतात हे तुम्ही सांगा लागलात. उपकार केला पाहिजे हे सांगायलात. पण तुमचं कसं? बरेच महाराज लोक सुद्धा बरेच कंबर आवळल्याच्या नंतर इथं उभा राहून माय सांभाळावं बाप सांभाळावं गाय सांभाळावं असं करावं तसं करावं अर्धा अर्धा तास रडू रडू सांगत आहेत ना. मग त्याला विचारलं पाहिजे तुमचे मायबाप कुठे आहेत का नुसतं आम्हाला सांगतात. एखाद्यानं जर विचार संकीर्तनात सांगितलं तर गाय ही पवित्र आहे 33 कोटी अंगामध्ये दैवत तिचं शेण पवित्र आहे गोमूत्र पवित्र आहे. सांगणं सोपं आहे सांभाळून बघ म्हणायचं. मी सांभाळल्या 42 सांभाळल्या 6 लाखाला गेलो सांभाळल्या. सगळ्याला माहिती आहे का नाही जवळपास बंडू देवाला माहिती आहे सगळ्याला माहिती आहे. सांभाळल्या मी भरपूर सांभाळल्या. मी अगोदर सांगत होतो गाय ही पवित्र आहे सांभाळली पाहिजे
मग गोशाळा टाकली. 2-4 झाल्या लोकांनी माझ्याकडे आणून घातल्या. तांडेवानं आल्या, धामून कडबा आला मला, आहे का नाही वचनात मला, धामून आला, बऱ्याच जागेहून कडबा आला. पण नंतर कळलं मला सांगणं सोपं आहे, करणं अवघड आहे. माय सांभाळा सांगणं सोपं आहे, कीर्तनात सांगणं सोपं आहे, पण करणं लय अवघड आहे ना. लोकांना सांगणं सोपं आहे, आईवडील सांभाळा, पण कीर्तन झाल्यावर नंबर घेतला पाहिजे, नाही तर तारीख घेताना महाराजाच्या घरी जाऊन पाहिलं पाहिजे त्याची माय कुठे, तरच तारीख दिली पाहिजे, मन म्हटलं पाहिजे, तरच कीर्तनात सांगा, नाही तर सांगायचं नाही. मग तुकोबार आहे, तुम्ही सांगतात, संत उपकार करतात, तुम्ही उपकार करा. तुमचं कसं तुकोबार आहे म्हणले, पाहता माझं सगळं झालं. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उपकारा पुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उपकारा पुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता मला कोणाचं काही देणं नाही आणि घेणंही नाही. माझ्याकडं ज्यांचं येणं होतं ते येणंच मी बंद केलं. बघा तुम्ही काय कमाल आहे. तुकोबारायाने आता आपण अभंग म्हणतो, जळी जगडा सहित वह्या, तारी येल्या जैशा लाह्या. पण कल्पना करा किंवा विचार करा, विचार करण्याची गोष्ट आहे. तेच तुकोबाराय आहेत आणि तेच हात आहेत आणि तीच इंद्रायणी आणि तोच डोहे. तेच तुकोबाराय, तेच हात आहेत, तीच इंद्रायणी, तोच डोहे. पण तुकोबारायाने ज्यावेळेस लोकांनी दिलेलं कर्ज होतं, त्या कर्जाच्या वह्या ज्यावेळेस गाडीमध्ये टाकल्या आणि त्या कर्जाच्या खतवण्या त्या वह्या ज्यावेळेस इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या, तर इंद्रायणी मातेने त्या बुडात नेऊन घातल्या, त्या बुडात नेऊन घातल्या. पण ज्यावेळेस तुकोबारायाने अभंगाची गाथा डोहामध्ये टाकली, त्यावेळेस इंद्रायणी मातेने ती डोहात बुडवली नाही. कारण तिला माहीत होतं. काही जण म्हणले का बुडवली नाही, त्याचा प्रश्नाचं उत्तर आहे, लोकाच्या देण्याच्या वह्या जर इंद्रायणी मातेने जर बुडवल्या नसत्या तर 5वा वेद म्हणून गाथा तुम्हा आम्हाला भेटला नसता. लक्षात घ्या, इंद्रायणी मातेने कर्जाच्या वह्या घेतल्या पण गाथा घेतला नाही, अजात रंगून ठेवला. हीच किमया आणि हाच महिमा आहे संताचा. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय म्हटले, मी आता फक्त उपकार करण्यापुरता उरलो, बाकी मला कशाचंही घेणं देणं नाही. आता एकच काम आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. उपकार या शब्दाचा अर्थ आहे, उप म्हणजे जवळ आणि वास, कार म्हणजे करणे. परमात्मा जवळ करण्याचा उपकार संत करतात. परमात्मा जवळ करण्याचा नव्हे नव्हे परमार्थ कसा करावा, परमात्मा कसा मिळवावा आणि परमात्माकडे जावं कसं, हे मार्गदर्शन करणारे संत आहेत. काही जणांनी विचारलं, महाराज काय करतात संत? ऐका, काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? पंथ मिळवून देतो भगवंत. आणि काय करतो भगवंत? तर तुमच्या आमच्या दुःखाचा करतो अंत. म्हणून आपल्या जीवनात पाहिजे संत. विठ्ठला विठ्ठला संतांनी काय केलं तर महाराज म्हणले उपकार केले. कोणते उपकार केले? तुम्हा आम्हाला अज्ञानापासून बाहेर काढलं, ज्ञानरूपी प्रकाश तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रज्वलित केला, अज्ञान घालवलं आणि ज्ञान दिलं. आता हे लाईट पाहायचं साधन आहे काय भाऊ? वायरामध्ये लाईट आहे का नाही? कशाने पाहता? टेस्टरने पाहता, आहे का नाही? वायरला टेस्टर लावल्याबरोबर त्या टेस्टरमध्ये काय दिसतंय? बोट लावल्यावर नाही, टेस्टर लावल्याच्या नंतर बोट लावल्यावर गुदगुल्या होत्यात, पण टेस्टर लावल्याच्या नंतर यात लाईट आहे का नाही हे कळतं. वायर लाईट दाखवायचं साधन काय? टेस्टर आहे. आमच्या इथं 3रा पारा एक सकुबाई नावाची म्हातारी घरी आली
अंधार पडल्याच्या नंतर ते बटन टाकलं त्याने, बटन टाकलं पण ते लाईटच लागणं म्हणून ती बेजार झाली. पण तिला कोणीतरी सांगितलं आपल्या गावामध्ये वायरमनचं पोरग आहे, त्याला सुद्धा ते कामं येतात. मग त्याने त्या पोराला बोलवलं, पोरगं आलं. आजी काय झालं? ते म्हणले बाळा लाईटच लागणं. त्याने स्टूल घेतला, स्टूलवरती उभा राहिलं, होल्डर उघडल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की वरचं वायर निष्ठलेलं आहे. त्याने खिशाचं टेस्टर काढल्याच्या नंतर नट खोलला, वायर त्याच्यात टाकलं, नट आवळला आणि होल्डर फिट केलं, लाईट लावला. बटन टाकल्याबरोबर लाईट लागला. म्हातारी म्हणले वागा बरं झालं टायमावर आला. घरात अंधार किट पडला होता, काही दिसेना गेलं. ते म्हणला फुकट करीत नसतो, 20 रुपये द्या आजी. 20 रुपये घेतले, पोरगं निघून गेलं. 2-4 दिवसांनी पुन्हा संध्याकाळच्या टायमाला लाईटच लागणं. म्हातारी म्हणले त्या मेल्याला बोलवायचं नाही. त्याने 20 रुपये नेले होते, हे तर मला करता येते. काय म्हणले त्याच्याजवळ एवढं चपट होतं, हे खोललं म्हणेन त्याच्यामध्ये टाकलं आणि लाईट लागला. म्हातारीने स्टूल घेतला, आत गेली, चपट उलथणं आणलं. त्या नटाला उलथणं लावणं आणि दुसऱ्या दिवशी म्हातारीचा उलथण्या सगळं फोटो. भावपूर्ण श्रद्धांजली. लाईट आहे का नाही हे पाहण्यासाठी साधन आहे टेस्टर. तसं मंदिरात गेल्याच्या नंतर देव दिसतो, पण संताजवळ म्हणजे कीर्तनात आल्यावर देव मंदिरातला कळतो. याच्यासाठी संत लागतात. विठ्ठला विठ्ठला. कारण एक सुविचार आहे पा, अनेक साधनांनी जे साधत नाही ते संत सहवासाने साधल्याशिवाय राहत नाही. अनेक साधनांनी जे साधत नाही ते संत सहवासाने साधत असतं. म्हणून संत काय करतात, तुमचं आमचं अज्ञान घालवतात. अज्ञान म्हणजे कुठलं? मी देह आहे आणि देहासंबंधी जमवलेला हा पसारा हा सगळा माझा आहे. मी करता, मी भोगता, मीच येतो आणि मीच मरतो. हा मी काढून टाकायचं काम संत करतात. जगाविषयी असलेलं अज्ञान संत समजून सांगतात. बाबा लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया व्यरधार हरिविना. हे दिसणारं सगळं लटक आहे आणि तुझा हा देह 3.5 हाताचा पंचमहाभूताचा आहे ना, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 11 मन. हा जो देह आहे हा सुद्धा कसा आहे, नाशकाचे आणि लटकाचे आणि एक दिवस जाणारे. हा उपकार संत आम्हाला आमच्यावरती करतात. आणि तो करत असताना महाराज म्हणतात हा साधा उपकार नाही. काही उपकार असे आहेत आणि काही जगामध्ये नमुने सुद्धा सांगितले, त्याला वर्ग म्हणतात. पहिला वर्ग असा आहे, ज्याने आपल्यावर उपकार केला त्याच्यावरच अपकार करायला निघतो. त्या यादीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव येतं पा भस्मासुराचं. भगवान भोलेनाथाने वरदान दिलं भस्मासुराला. जा म्हटले त्याच्या मस्तकावर हात ठेवशील तो भस्म होईल. पण हा भस्मासूर महादेवाकडेच निघाला. म्हणला एकदा महादेव संपला की पुन्हा आपलं हे वरदान कोणीही घेऊ शकत नाही आणि आपलं काही होऊ शकत नाही. पण भगवान श्रीहरीने अवतार घेतला आणि अवतार घेऊन बरोबर त्यालाच भस्म केलं. काही असे भस्मासुरासारखे आहेत. उपकार केला की अपकार करायला तयार आहेत. ही एक जात आहे आणि दुसरी एक जात आहे अपकार्यावर अपकार करणारे. सहस्त्रार्जुनाला आणि गायी घेऊन जाऊ लागला त्यावेळेस महाराज राग आला कोणाला, परशुरामाला. आणि परशुरामाने शपथच घेतली. तो तर मारलाच, पण 21 वेळा निशक्ती पृथ्वी केली पा, निक्षत्रिय पृथ्वी केली. कोणी? परशुरामाने. अपकार्यावर अपकार करणं हेही आहे, उपकार्यावर अपकार करणं हेही आहे. आणि तिसरा क्रमांक आहे पा उपकार्यावर उपकार. तुम्ही मला चहा प्यायला बोललं, मी तुम्हाला चहा प्यायला बोललं. तुम्ही मला राम घातला, मी तुम्हाला राम घातला. तुम्ही मला गाडी घ्यायला 10-5 हजार रुपये दिले उष्णे, मी तुम्हाला दिले. हा म्हणायचं उपकार्यावर उपकार. हा झाला व्यवहार. पण एक जात अशी अपकार केला तरीही उपकार करते. त्याच्यामध्ये एकच नंबर आहे पा, त्यांचं नाव आहे संत. विठाला विठाला. उपकार्यावर उपकार करणारे बरे वाटतात, पण अपकार्यावर उपकार करणारा तो महानच असेल की नाही. नाथ महाराजाला राग आणण्यासाठी एका जणाला वर्गणी करून पैसे दिले. आजकाल लोक वर्गणी करून बरेच कामं करायलेच. वर्गणी करून नुसते सप्तेच करीनत, वर्गणी करून नुसते सप्तेच करीनत, वर्गणी करून एखाद्याची सोय बी पाहा लागलेच.
म्हणून महाराजाची सोय लवकर पाहतात बा लोक. सोय बी करतात आणि वेळेप्रसंगी सोय बी पाहतात. वर्गणी करून पैसे दिले नाथ महाराजाला राग आणण्यासाठी कोणाला, त्या यवनाला, आणि सांगितलं काय करायचं तर कर आणि काय घ्यायचं ते घे, पण नाथ महाराजाला राग आण. नाथ महाराज गंगेमध्ये स्नानाला निघाले. याने आपलं पान खाल्लेलं, लाल जर तोंड झालेलं. नाथ महाराज आले की याने अंगावर थुकाव. नाथ महाराजांनी पुन्हा जावा, स्नान करावं. याने पुन्हा अंगावरती थुकाव. पुन्हा जावा, पुन्हा स्नान करावं. महाराज मर्यादा संपली ना. 108 वेळा स्नान केलं. नाथ महाराजांनी एकच विचार केला, हा थुकून थुकून कौरक थुकणार, जवरक तोंडात थुकाय तवरक. माझ्या मित्राचा मला एक दिवशी 1:30 वाजता फोन आला संध्याकाळी. ते ऑनलाईन दिसलो मी, कीर्तनून आलो होतो. हो म्हणलं खवणे महाराज जय हरी. म्हणलं जय हरी. जागेच येत मी म्हणलं हो, म्हणजे पाहून म्हणते जागेच येत. म्हणलं हो जागाच्या आताच कीर्तन आलो. कशाला फोन केला? म्हणला काय सांगा महाराज, मी ते 5,000चं बुट्ट इंग्लिश कुत्रं आणलं. म्हणलं मी म्हणलं मग हे सांगायला 1:30 वाजता करीत असतात फोन, सकाळी सांगायचं. ते म्हणलं ऐकून घ्या, तुम्हाला तुझं कळतच नाही. म्हणलं म्हणजे मलाच कळत नाही पुन्हा. म्हणलं झालंय काय? म्हणलं महाराज 5,000चं ते बारकं बुट्ट इंग्लिश कुत्रं आणलं, त्याला टॉमी म्हणतात, ठीक आहे नाही, टॉमी. ते कुत्रं आणलं. पण योग असा आला, मी त्याला दुपारा लाडं शेतामध्ये नेलं होतं. आणि शेतामध्ये नेलं आणि त्याला खाली सोडलं. आणि आमच्या गड्याने फवारा चालू करायसाठी पेट्रोल काढलं होतं वाटीमध्ये. आणि कुत्र्याने ते पेट्रोल पिलं. कुत्र्याने पेट्रोल पिलं आणि कुत्रं जे पळायला लागले, ऐकत न नुसतं आळायला, नुसतं पळायला, ह्या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत. आता सेलूत कोण्या डॉक्टरकडे दाखवू, कोणाकडे नेऊ? म्हणलं कोणाकडेच नेऊ नको, पळू दे. त्याचं पेट्रोल संपलं की जागेवर बसल. जवरक पेट्रोल आहे तवरकच पळन, पेट्रोल संपलं पुन्हा कसं पळल? नाथ महाराज म्हटले याच्या तोंडामध्ये थुंकाय तवरक थुंकल. आणि थुंका संपल्याच्या नंतर मग काय करणार आहे? शेवटी महाराज तोंडात फोडा आले, होटाचे साल्ट गेले. नाथ महाराज दमले नाही स्नान करू करू, पण थुकू थुकू तो दमला. यवना अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. यवनावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊने मुक्त केला. धन्य धन्य एकनाथा. काय काय हृदय असेल मोठं. अंगावर थुंकलेल्या माणसाला, अहो नाथ महाराजात एवढी ताकद होती, नुसतं डोळे वासून जर त्या यवनाकडं पाहिलं असतं तर त्याला जाळायला सरपण दुसरं लागलंच नसतं, तिथं तर राग पडली असती. तरी सुद्धा प्रसाद देऊनी मुक्त केला. याला म्हणायचं आपकार्यावर उपकार. आयुष्यभर ज्यांनी तुकोबारायचीच निंदा केली, आयुष्यभर तुकोबाराय कधीच त्याला काही म्हटलं नाही. ज्या दिवशी मारलं त्या दिवशी हळद घेऊन गेले वाटीमध्ये, हो की मला मारल्याच्या नंतर हातामध्ये काटे मोडले असतील. नाजूक माणूस आहे, मारताना हाताला लागला असेल. काय संताचं हृदय असेल. तुका म्हणे संत सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तुका म्हणे संत सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तुका म्हणे संत सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तुका म्हणे सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. सोशी जगाचे आघात. जगाने आघात केले तरी सहन करण्याची ताकद आहे. गाथ्यामध्ये वर्णन केलं नाही लोकांनी आघात केले म्हणून, अजिबात नाही. ज्ञानोबा रायाचा छळ करणारा, ज्याने आपेगावमध्ये
सॉरी आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर भिक्षा मागत असताना घेतलेली भिक्षा जमिनीवर टाकली, त्याच्यामध्ये माती कालवली. त्यांचं नाव येशोबा काका. एवढा अधिकार प्राप्त करून दिला येशोबा काकाला, तर ते काका संत प्रेममूर्ती नामदेव महाराजाचे गुरु होण्याचे लायकीचे झाले. काय हृदय असेल, अपकार्यावरही उपकार करतात, त्यांचं नाव संत आहे. एक जण म्हणला, महाराज मग तुम्ही एवढं संताचा महिमा वर्णन केला, अपकार्यावर उपकार करतात, त्रास देणाऱ्याला काही म्हणत नाहीत, असे संत काय करतात? महाराजांनी उत्तरार्धात सांगितले, मज निरंतर जागवी मज निरंतर तुकोबाराय म्हणतात ते जागवण्याचं काम करतात. मज कधी मधी नाही, निरंतर. जाग करायचं काम कोण करतो? सकाळी सकाळी मोबाईल मधला अलार्म. पण त्याच्यासाठी पैसे लागत आहेत, 1000, 1200, 2000, 4000चा का होईना पण मोबाईल घ्यावा लागतो. पण संत जागवायचं काम करतात. आपल्याला जर ABCD 1, 2 शिकायचं असेल, त्याच्यासाठी शिक्षक लागतो, शिक्षकाला पगार लागते. पण तुकोबाराय म्हणतात ते जागवायचं काम करतात, शिकवायचं काम करतात, आणि सांभाळायसाठी सुद्धा पगार लागत नाही, सांभाळायचंही काम करतात. मोज निरंतर जागविती. जागवणारे आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेच आहेत, आणि वारकरी संप्रदायात तर बरेच आहेत. जुन्या काळामध्ये वासुदेव होता पा, पिंगळा होता पा, तो हे जरी नाही झालं काळ दुसरा येईल, हे जरी नाही झालं म्हणली ते बऱ्याच जणांना नाही कळालं. हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, पिंगळा महाद्वारी बोल बोलोत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. तो पिंगळा यायचा ना आपल्याला उपदेश करायचा, जाग करायचा. वासुदेव यायचा सकाळचा पारी, हरिराम बोला, वासुदेव आला रे वासुदेव आला, वासुदेव आला रे वासुदेव आला. वासुदेव आम्ही पाहिलेला आहे, जे म्हातारे माणसं आहेत त्याने वासुदेव पाहिला. आणि पाहायचा असेल तर एक दिवस वासुदेव महाराज टाकळी करण्या ते आहेत पाहायला तुम्हाला. पण वासुदेव पाहायचा असेल तर पंढरपूरला जा, तुम्हाला वासुदेव पंढरपूरला पाहायला मिळेल. आमच्या साधू संतांनी जाग करायचं काम केलं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जाग करण्याचं काम केलं संतांनी.
वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या वेशामध्ये संतांनी तुम्हा आम्हाला जागं केलं. सकाळी सकाळी काकड्यात उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे शरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सोये रे पिशून. आता हे जाग करण्याचं काम आहे, पण काकडा चालू झाला की माणूस घरातच वाकडा होतो. ते म्हणतो लय भजने आरडायलेत रे. एक तर म्हणला महाराज काकडा चालू झाला ना अशी साखर झोप लागती. बायकोला म्हणला टाक अंगावर एक रग. काकडा झोपायसाठी नाही, काकडा झोपायसाठी नाही, काकडा हा अविद्येचे निद्रेतून जागा होण्यासाठी. उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा म्हणतात जागे व्हा आणि जाग होऊन काय करा. उठो निवेगेसी चला जाऊ रावळासी जळती पातकाचा राशी काकडा आरती देखली या. उठा सगळे उठलेत. सकाळी सकाळी कोण उठतं? 4 नियम सांगितलेत पहा. पहिले प्रहर भोगी जागे, दुसरे प्रहर रोगी जागे, तिसरे प्रहर तस्कर जागे आणि चौथे प्रहर योगी जागे. पहिल्या प्रहारामध्ये भोगी लोक जागे असतात, दुसऱ्या प्रहारामध्ये खाकखूक चालू राहते पहा. कोणते? रोगी झोपेत नाही, त्याला ते झोपत नाहीत आणि घरातल्याला झोपू देत नाहीत. आणि तिसरा प्रहर तस्कर म्हणजे चोर जागे असतात आणि चौथ्या प्रहरामध्ये योगी जागे असतात. ते योगी उठतात आणि आपल्याला उठवतात. उठा उठा सकळ जण उठले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक आनंदले मुनिजन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्यांचा गजर. वारंवार जाग करण्याचं काम करतात. महाराज कशासाठी जागवतात? हा नरदेह जो आपल्याला मिळाला ना तो अनमोल किमतीचा आहे. आल्याला नरदेह जसा आला तसा जाऊ नये. बऱ्याच जणाला कशासाठी आला हे माहीत नाही, बऱ्याच जणाला कशाला आला हे माहीत नाही आणि बऱ्याच जणाला कसा आला हेच माहीत नाही. लक्षात यायला का? महाराज म्हटले इथे येण्यासाठी दुरून आलो मी गा दुःख झाले दारुण म्हण त्या दारुण नाही, दारुण म्हणजे पुष्कळ भयंकर, नाही तर तिकडे डोकं लावता आला. पुष्कळ भयंकर मायंदळ बखळ भरपूर इतकं दुःख झालं येताची कर्मजात तुझी मान अडकली. एवढा त्रास झाला. मातेची या उदर कुहरी पचवून विष्टेच्या दातरी इतका त्रासातून इथपर्यंत बाबा आला. मग आला तसा जाऊ नको. मनुष्य देह हे मोक्षाचं द्वार आहे. या पृथ्वी तलावर आपण जन्माला आलो. जन्माला आल्याच्या नंतर काय करावं याची वारंवार जाणीव करून देणं म्हणजे जाग करणं. काही लोक म्हणतील महाराज आम्ही जागेच आहेत. महाराज म्हणले हो जागेच आहेत, पण कसे? जागे बाहेर आत निजले कैसे घरात घरकुल केले. बोल अबोलने बोले बोला बोलने बोले बोला बोलने बोले बोला बोलने बोले. जागे
वासुदेव करीतो फेरा. हा वासुदेव आहे ना, तो वासुदेव सांगतो जाग व्हा. घरात घर, आपल्याला फक्त घरकुलच माहिती, पण घरात पुन्हा एक घरकुल आहे. कोणतं? ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर. आतमध्ये 6 उंदर आहेत आणि हे पोखरायला लागलेत आपल्याला षडविकार. आणि महाराज जाग करतात. जाग अनेक पद्धतीने करतात. बाबांनो, तुम्ही आम्ही या संसारामध्ये इतकं चिकटलोत, पण संसार हा आसार आहे आणि परमात्मा हा सार आहे. या गोष्टीचं तुम्हा आम्हाला भान नाही. संसारात प्रत्येक जीव रंगलेला आहे. संसाराने प्रत्येक जण आंबट झालेला आहे. आणि माणसं पाया पडायला आले की सांगत बी, महाराज सप्त्यात बरं वाटत हो, घरी जीव आंबट झाला. आंबट झाला, मग चला आमच्या संग. हे बा, जो सांगायला तोही आंबट झालाय आणि जे ऐकायले तेही आंबट झालाय. सगळ्याचं सारखंच आहे, फक्त आपल्याला आशा आहे एक दिवस बरं होईल. महाराज लोक कीर्तना सांगत असतात बा, एका जणाने बाजारामध्ये 2 गाढव विकायला आणले. त्याला काही भागामध्ये गधे म्हणतात, काही भागामध्ये गाढव म्हणतात. त्यांनी ते 2 गाढव विकायला आणले. गाढव विकायला आणले तर एक गाढव ते धोबी घेऊन गेला आणि एक गाढव तो गारुडी घेऊन गेला. डोंबारी असतो ना डोंबारी, तर डोंबारी घेऊन गेला आणि एक धोबी घेऊन गेला. धोब्याने त्या गाढवाला काम लावायचं आणि डोंबाऱ्याने त्या गाढवाला काम लावायचं. डोंबाऱ्याचा खेळ असायचा. 2 एकूण 2 असे, एकूण 2 एकूण 2 असे बांबू रवायचे, खाली रवायचे, त्याच्यावर दोरी बांधायची. याने ते आपलं ढोलकी म्हणा, हलकी म्हणा वाजवायची आणि त्याच्या मुरीने त्याच्यावरती आडवी काडी धरायची आणि त्या दोरीवर ह्या काठावून त्या काठावर चालायचं आणि त्या काठावून ह्या काठावर चालायचं. झोक अजिबात जाऊ द्यायचा नाही. तो ताल असतो पा, तालाच चालायचं. सरळ सरळ जायचं. जमीन सोडून वरी 15 फूट दोरी असती आणि त्या दोरीहून चलत चलत पलकड जायचं आणि तिकून चलत चलत तिकडे यायचं. पण डोंबऱ्याजवळ जे गाढव होतं ते वाळून गेलं आणि धोब्याजवळ होतं ते सुधरलं. तगडंच तगडं झालं. नेमकं असं असायचं की याला हे गाव ते गाव ते गाव पाहता पाहता खायला कमी भेटायचं. काम बी जास्त होतं आणि खायला कमी. आणि धोब्याकडल्या गाढवाला कामं कमी आणि खायला भरपूर. पण योगायोगाने 2 भाऊ बिछडले होते. एक धोब्याकडे गेला होता आणि एक डोंबऱ्याकडे गेला होता. पण काही कालांतराने ज्या गावामध्ये धोबी होता त्याच गावात हा गारुडी आपला खेळ दाखवायला आला आणि दोन्ही गद्याची भेट झाली. भावाची भेट झाली. दोन्ही गद्याची भेट झाल्यावर दोन्ही गद्याने एकमेकाला पाहिलं, एकमेकाच्या गळ्यात पडून रडू लागले. दादा, इतके दिवस झाले आपली भेट नाही रे म्हणजे दोघायची. पण तुम्हाला दादा ते जाऊ दे, तू इतका खराब काऊन झाला, तू एवढा खराब काऊन झाला. मी एवढा सुधारलो म्हणला, तुला खायला नाही का काय नाही. ते म्हणला एक तर काय म्हटला काम जास्त आहे. तो म्हणला मला नाही. मालक एकदा का कपडे धुवायला नदीवर गेला की मला मोकळं सोडून देतो. त्याचे कपडे धुवून वाळून तर मी चरत राहतो म्हणला. जे दिसेल ते खातो म्हणला, विचारच करीत नाही. तू एक काम कर, तुला काम जास्त आहे, तू खराब व्हायला लागला. माझ्या मालकाकडे माझा मालक तुला ठेवून घेऊन. ते म्हणला नाही येणार. अरे पण दादा तू वाळून चालला ना, पण तुला वाळण्याचं कारण काय आहे आणि तू त्या मालकाला का सोडित नाही. ते म्हणला तुला न सोडायचं कारण सांगतो. या डोंबाऱ्याला आहे म्हणे एक पोरगी, तिचं नाव आहे गंगा. ती दोरीवर खेळत असताना मालक म्हणत असतो, गंगे नीट दोरीवर चल आणि जर का वरून पडलीस तर तुझं लगन गाढवा संग लावून देईन. आणि माझ्या मनात आशा आहे, कधी गंगी पडती आणि कधी मला भेटती. म्हणजे गंगेच्या आशाने गाढव वाळून गेलं. आशाचे महाराज, सर्व सुखाची आशा जन्म गेला. ही आशाच आहे तुमची आमची की संसारात कधीतरी तुम्हा आम्हाला समाधान मिळेल. पण महाराज याचं वर्णनच असं केलंय, संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. असा असणारा संसार कोण म्हटले सुखी झाला, विशेषविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी जैसा. हे जागृतीचं काम संत करतात. विठ्ठला विठ्ठला आणि तुमच्या आमच्या मनामध्ये
सगळ्यात मोठी एक भीती आहे, एक दिवस आपण मरणार, एक दिवस आपण मरणार. हे पहा, जगामध्ये एक सत्य आहे ज्याची काहीच गॅरंटी नाही, त्याचं नाव आयुष्य आहे. ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव आयुष्य आहे, आणि ज्याची 100% गॅरंटी त्याचं नाव मरण आहे. विठ्ठला विठ्ठला. मरण तर हे एक दिवस येणारच आहे. मग कोणी असो, कोणी असो. 11,000 वर्ष प्रभू रामचंद्रांनी या पृथ्वी तलावर राज्य केलं. 11,000 वर्षाच्या नंतर हा देह टाकून दिला. 125 वर्ष गोपालकृष्णाने राज्य केलं, त्यांनी हा देह टाकून दिला. आया शो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. मृत्यू ठरलेला आहे, मृत्यूची जागा ठरलेली आहे, आणि मृत्यूचा अधिकारी ठरलेला आहे. कीर्तनामध्ये काही वेळेस सांगण्यात येतं, एस टीचा प्रवास चालू आहे, एस टीमध्ये 50 प्रवासी प्रवास करतात, आणि पाहता पाहता त्या एस टीच्या पाठीमागं वीज चमकायला लागली. एस टीच्या पाठीमागं वीज चमकायला लागली. एकदा वाजली, दोनदा वाजली, तीनदा वाजली, चारदा वाजली. काल परवा झाला पा गाराचा आणि विजाचा कडकडाट झाला. 50 प्रवासी आहेत. शेवटी कंडक्टरने गाडी उभा करायला लावली, आणि गाडी उभा केल्याच्या नंतर कंडक्टरने सगळे माणसं खाली उतरले, आणि सगळे खाली उतरल्याच्या नंतर ते म्हणलं, हे पहा, कमीत कमी 8 ते 9 वेळेस एस टीच्या पाठीमागे वीज 9 वेळेस कडाडली. मला वाटतंय बहुतेक या गाडीमध्ये पायाळू आहे. आणि सगळे एकाच गावातले माणसं होते, 50 जण. कोण आहे पायाळू सांगा? कमीत कमी 49 जण, 49 तरी वाचतील. 50 पैकी एक कोण पायाळू ते खाली उतरा, गाडीत येऊ नका. गावातल्या लोकांना माहीत होतं आपल्या गावात पायाळू कोण, डोकाळू कोण आहे का नाही, काम कठाळू कोण, रताळू कोण, हे माहिती असते. आमचे चांगदेव महाराज म्हणत असतात, जे काहीच कामाचं नाही का त्याला रताळ म्हणावं. परमार्थात कामाचं नाही, सप्त्यात कामाचं नाही, कशाच्याच कामाचं नाही. आणि काही काम कठाळू असतेच, काही काम कटाळू. कोणतं काम सांगा कामाचा कटाळा? इतका कटाळा की भयान कटाळा. काही डोकाळू असतं, जिथं नाही तिथं डोकं लावणार. चांगलं चालायला लागलं की इचकून देणार, त्याला म्हणायचं अति डोकाळू. आणि काही पायाळू असतात. गावातले म्हणले हे पायाळू आहे, आमच्या गावातलं तो या पाया पडतो म्हणले, आम्हाला 49 जणाला जगू दे, तू उतर म्हणले. ते म्हणलं ठीक आहे, म्हणलं जाऊ दे, आता माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर मला उतरायला काय हरकत आहे. ते उतरलं महाराज. इथून एस टी त्या पुलापर कॅनलपर्यंत जाती न जाती कळार दिसे ईज पडली एस टीवर, त्याच्यावर नाही. कोणावर ईज पडली? एस टीवर ईज पडली. एस टीतले 49 मेले हे वाचलं. मृत्यूचे अधिकारी ठरलेले असतात. विठाला विठाला. महाराज सांगायचे, खेड्यातले लेकरं काय करतात, एखाद्याचा आंबा पिकला की त्या आंब्याला दगड मारतात, एखाद्याची चीज दिसली की त्या चिचाला दगडा मारतात. गोड चीच आहे, आणि गोड चीज त्या शेतीवाल्या मालकाने त्या व्यापाऱ्याला चीज देऊन टाकली, आणि त्या व्यापाऱ्याने सगळ्या चिचा काढून नेल्या. आणि तुरडी कुठंतरी 9, 10, 10, 15 शिल्लक राहिले असतील शेंट्याला. आणि शेंट्याला राहिलेल्या चिचा सहजासहजी पाडता येत नाहीत. लहान लहान लेकरं होते, आणि त्या लहान लहान लेकरांनी दगड घ्यायचा आणि चिचाला मारायचा. आता 100, 200, 1000, 5000 चिचा असल्यावर दगड मारल्यावर कुठली ना कुठली तरी चीज पडल. पण नेमून तीच चीज पाडायची म्हणलं पडल कशी? पण खेड्यातले पोऱ्यात आणि ढोऱ्यात काही फरक नसतो ना, माकडत ना ते. पाहता पाहता त्या पोराने दगड घ्यायचा आणि दगड मारायचा. दगड चिचाला नाही लागला की त्या पोरांच्या मायला लागलाच नाही. काही काही माणसाला शेद्याचे सवय असतात पहा, आमच्याकडे लय भेटते. सकाळी तोंड उघडणं आणि सुरूच करणं. मला एकाने फोन केला, हॅलो, म्हणलं हॅलो रामकृष्ण हरी, मायला महाराजात लागला. लगेच कट केला. लगेच कट केल्याच्या नंतर मग पुन्हा आला तर पुन्हा म्हणला, मायला तुम्हालाच लागला का? म्हणलं कोणाच्या मायला? अरे रामकृष्ण हरी म्हणला तोंड झिजतं का? महाराज लोक एक तर रामकृष्ण हरी म्हणतात, नाही तर जे हरी म्हणतात. काही काहीची शुभ सकाळच चालू होती शापासून, दिवस कसा रात्र कशी देव जाणे. तर ते पोरं म्हणलेच दगड
दगड घेतला आणि चिचाला मारला, नाही लागला, चायला लागलाच नाही, निमच हुकला म्हणे. त्याने पुन्हा दगड घेतला, पुन्हा मारला, चायला निमच हुकला. त्याची एकशी चायला निमच हुकला, चायला निमच हुकला. जवळ एक साधू होता, त्या साधूने पाहिलं, म्हणलं हे लेकराव, चिचा पडणत म्हणून कशाला शिव्या देतात आईवर? आईला शिव्या देऊ नये, अजिबात शिवी दिली नाही पाहिजे. आता यानंतर शिवी ऐकवाली नाही पाहिजे. चिचा पाडायचा तर पाडा, नाही तर नका पाडू, पण याच्यानंतर शिवी द्यायची नाही. पण पोरं कशाचं ऐकत? बापाचं ऐकत नव्हते साधू कोणी? अजिबात नाही. त्या साधूने सांगितलं, याच्यानंतर जर शिवी द्याल तर मी शाप देणार आणि तुमच्या अंगावर वीजच पाडणार. साधू तपस्वी होता, साधा नव्हता. वीज पाडील म्हणजे शाप देईल आणि वीज पाडील. पण पोरं कशाचं ऐकायचे? दगड घेतला आणि दगड हाणला, चिचाला लागलाच नाही. पोरं म्हणले चायला नेमच हुकला. करार दिशी वीज पडली साधूच्या अंगावर. वरून यमाने पाहिलं, यम म्हणला चायला नेमच हुकला. मारायचं होतं कोणाला? पोरायला. मेला कोण? मृत्यूचा अधिकारी ठरलेला असतो पा, पण मृत्यूची भीती काढून टाकतात. अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे, मरणा आधी राहिलो मरोनी, किंवा शेवट तो भला माझा बहुगोड झाला. मृत्यूची भीती काढण्याचं काम वारंवार वारंवार संत सांगतात. काय सांगतात बाबा? हा देह कोणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याची काय आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अनंत अनंत त्यांचे उपकार काय सांगावं. त्यांनी कशा कशाचे उपकार केले नसतील हे विचारा. संपूर्ण विश्वावर, अहो मानवावर उपकार केले यात नवल नाही. हा बाबा जर नसता तर रामप्रभूला पुन्हा अयोध्येत येता आलं नसतं. मारुतराय जर नसते, कुठून कुठून उपकार केले त्या बाने. म्हणून तर म्हटलं गेलं, तो बाबा सुन कपी तोही समान नाही उपकारी. कपी म्हणजे हनुमंता. तुळशीदासजी लिहितात, तुझ्यासारखा उपकारी या त्रिभुवनात नाही. नाहीतर राम देव आहे किंवा राम राम आहे हे कळलंच नसतं. ऐसा मारुती उपकारी, तुका मोळ चरणावरी, तुका मोळ चरणावरी, तुका मोळ चरणावरी. ऐसा मारुती उपकारी, ऐशा मारुती उपकारी, तुका लुळे चरणावरी. हे मारुतरायाचे जगावर नाही तर देवावर सुद्धा उपकारात आहेत. म्हणून महाराज म्हटले, काय द्यावे त्याशी भावे उताराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, विठोबार कुमाई महाराज म्हणतात, जीव जरी करता त्यांच्या पायावर ठेवला किंवा वळून टाकला तरी कमी आहे. ठेवितो हा पायी जीव थोडा. ते सहज बोलले तरी हा उपदेश आहे. आणि आपण सहज बोललो तर एखाद्याचा चांगला संसाराचं मात्र करतो. सहज बोलणे हित उपदेश, आणि नाही जर कळालं तर करो ने सायास शिकविते. बरंचसं काही बोलण्यासारखे, पण आपली वेळ संपली. वनातला कार्यक्रम आहे. बाहेरून आलेल्या माता मावल्या काही पायी पायी आलेल्या असतील, काही वाहनाने आल्या असतील, जायला उशीर होतो. म्हणून आपण या ठिकाणी थांबू. शेवटला तुकोबाराय म्हणतात, तुका मानवाचा देणू एक थेटे, तुका मानवाचा देणू एक थेटे.
तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती तैसे मज येती सांभाळीत. जसं गाईचं आपल्या लेकरावर म्हणजे त्या वासरावर प्रेम असतं. जर गोठ्याला जर आग लागली तर महाराज गाय आपल्या जीवाची पर्वा करत नाही, दावत तोडून पळते पण त्याला वाचवते. तशाच पद्धतीने एखादा साधक जर संकटात असेल तर भागलिया मज वाहातील कडे आणि त्याच्यासाठी प्रयत्न आरबकाचे हाती पण ते धरली हाती पाटी. लक्षात घ्या. म्हणून तैसे मज येते सांभाळीत. आणि अशा महात्म्यांना काय द्यावं बरं, काय दिल्याने त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होईल. फक्त आता एकच करतो, या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर जीव. म्हणून ठेवितो हा पायी जीव थोडा. यथामती येता अवकाश. या अभंगावर बोललो, आपली वेळ संपली. अभंगाचा भाव असाच आहे असं माझं मत नाही, असा नसेल असं मला वाटत नाही. योग्य वाटलं ते घ्या, अयोग्य असेल ते माझे मला परत द्या. सगळ्याला माझं कीर्तन पटलं पाहिजे अशी माझी बिलकुल इच्छा नाही. आणि कोणाला पटू नये इतकं बेकार मी काही सांगितलं नाही, हे का नाही. पण चला, सगळ्यांचं प्रेम आहे. बरेचसे कार्यक्रम याच जागेवरती मी 3 रामकथा केल्या. भगवान हनुमंतरायाच्या दरबारामध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, सगळ्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने 3 रामकथा 2012, 2015 आणि 2022 3 रामकथा या ठिकाणी मारुतरायाने माझ्या हातून करून घेतल्या. तुम्हीही खूप भरभरून प्रेम दिलं म्हणून द्यावे तेवढे तुम्हा 4ही गावांच्या लोकाला, विशेष करून आमचं इंजेगाव, जुनी धामण होती पण आता इंजेगावने खूप प्रेम करतात. सगळे तरुण बांधव असतील, माता माऊल्या असतील, आमची भजनी मंडळ असतील, येणेकरी सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. वाणीला पूर्णविराम देतो. बोलता बोलता एखादा शब्द वेडावाकडा आला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष. झाली सेवा वैकुंठवासी बीड जिल्हा भूषण संत भगवान बाबा गडकर, परभणी जिल्हा भूषण वेदांताचार्य गुरुवर्य वैकुंठवासी नथुरामजी बाबा केहाळकर, सद्गुरू संत विष्णुदास नामदेवजी बाबा चारठाणकर, गुरुवर्य माऊली महाराज मंठेकर, श्री नागनाथ भगवंताच्या चरणी, मारुतरायाच्या चरणी सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली